महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ईडीने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केलेल्या आव्हान याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा करत ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह अन्य 6 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला होता. एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे हे आरोपपत्र बनवण्यात आले असून त्याला एफआयआरचा आधार नसल्याचे कोर्टाने म्हटले होते. याच निर्णयास ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता उच्च न्यायालयाने या आरोपपत्राची दखल घेतली असून नोटीस देखील बजावली आहे. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा व महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीबाबत मोठे विधान केले आहे की महायुती कायम राहणार असून 5 वर्षांनी जेव्हा आम्ही विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ तेव्हा देखील आमची महायुती तुम्हाला पाहायला मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता महिलांना जवळपास 25 लाखांचे कर्ज मिळणार आहे. यासाठी महिलांना बचत गट स्थापन करावा लागणार आहे. हे कर्ज बचत गटाला दिले जाणार असून यामुळे बचत गटातील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा देखील होणार आहे. आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची गट्टी जमली असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये काही ठिकाणी अजित पवार व शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार नसल्याचं मत प्रशांत जगताप यांचं आहे. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही आगामी निवडणुका लढू असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं होतं. प्रशांत जगताप यांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला विरोध असताना वरिष्ठ पातळीवर नेते आघाडीच्या चर्चांना अंतिम स्वरूप देताना पाहायला मिळत असून प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची धांदल सुरू झाली आहे. सर्व पक्ष महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 23 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. फक्त 25 आणि 28 डिसेंबर या सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. तसेच 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. मुंबईतील अवैध बांगलादेशी घुसखोर आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येचे प्रमाण बदलत असल्याचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सादर केला आहे. या अहवालानुसार मुंबईत 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% खाली घसरणार असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या सोशल मीडिया साईट एक्स वर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार 2051 पर्यंत मुंबईत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 30% वाढणार असल्याचे सांगितले आहे. याचे कारण म्हणजे मुंबईत होत असलेल्या अवैध बांगलादेशी व रोहिंग्यांची वाढती लोकसंख्या असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि मुंबईजवळील नागरिकांचा प्रवास हा सोपा व जलद व्हावा यासाठी नवी मुंबई एअरपोर्ट सुरू करण्यात आले आहे. आता प्रवाशांना नवी मुंबई एअरपोर्टवरून प्रवास करता येणार असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबर पासून व्यावसायिक सेवा सुरू करणार आहे. नवी मुंबई एअरपोर्ट हे देशातील सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक असून यामुळे मुंबई एअरपोर्टवरील ताण कमी होईल. यासोबतच प्रवाशांचा देखील फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंदिर परिसरात होणाऱ्या विकास कामांमुळे 1 जानेवारीपासून पुढील 3 महिने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. मात्र त्याआधी भाविकांना नियमितपणे दर्शन घेता येणार आहे. सुट्ट्यांच्या काळात तसेच नववर्षाच्या सुरुवातीला भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत सुरू असलेल्या बांधकामामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने देशभरातील महिला क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने महिला देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या सामन्यांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून देशांतर्गत सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूंना आता मिळणाऱ्या कमाईच्या 2.5 पट जास्त मानधन मिळणार आहे. नव्या वेतन रचनेमुळे देशांतर्गत स्तरावरील महिला खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे. बीसीसीआयचा हा निर्णय देशांतर्गत महिला क्रिकेटसाठी मैलाचा दगड मानला जात आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इतर महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र राहणार की आघाडी दुभंगणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू, असे त्या म्हणाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून बँकेत न जाताही त्यांना आता पीक कर्ज सहज मिळणार आहे. राज्य सरकारकडून जनसमर्थक हा उपक्रम राबवण्यात येत असून जनसमर्थक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी आधी जनसमर्थक पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर शेतकऱ्यांनी कर्जासाठी अर्ज केल्यानंतर 2 तासात कर्ज मंजूर होणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळणार आहे. माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केलाय. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत्या 4 ते 8 दिवसात लागतील असा दावा त्यांनी केलाय. मंचरमधल्या शेवाळवाडी इथं विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी हा दावा केला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर निलेश राणे यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी देण्यात येणार असून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणेंवर ही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. लवकरच शिवसेनेचे स्टार प्रचारक जाहीर होणार असून त्यामध्ये निलेश राणे स्टार प्रचारक असणार असल्याची माहिती आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणाला नवीन वळण देत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. आज दमानिया पुणे दौऱ्यावर असून त्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. शिवसेना मनसे युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. मनसे शिवसेना युतीची घोषणा उद्या होणार आहे. उद्या दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.